Commissioner of Police, Krishna Prakash. Sir, we welcome you. We are proud that you are here to take care of Pimpri Chinchwad. जोरदार टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत. Commissioner of Police, Krishna Prakash. We welcome you, myself, anchor singer Sanjay Datar, and everybody here. मी विनंती करतो की पाहुण्यांनी असं नसतं व्हावं. आजचा जो उपक्रम आहे त्याची प्रस्तावना नंतर होणारच आहे, परंतु तत्पूर्वी अशा उपक्रमामध्ये देशभक्ती जागृत झाली तर अतिशय गरजेचं असतं. म्हणून एक कडवं एका गाण्याचं, देशभक्तीचं एक गीत. भारत देश महान आमचा, भारत देश महान, स्फूर्ती देतील हेच आमचे रामकृष्ण हनुमान आमचा. भारत देश महान, भारत देश महान आमचा, भारत देश महान. व्यासादिक मुनिवरे गायला, संत महंते पावन केला. व्यासादिक मुनिवरे गायला, संत महंते पावन केला. प्रताप शिवबाने गाजविला, प्रताप शिवबाने गाजविला. सुख समृद्धी निदान आमचा, भारत देश महान, भारत देश महान आमचा, भारत देश महान. धन्यवाद. कार्यक्रमाच्या सुरुवातीला देशभक्तीपर गीतानं मी सुरुवात केलेली आहे. यानंतर सर्व पाहुणे स्थानापन्न झालेले आहेत आणि आपण प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात करतोय. मी सर्वप्रथम आपण सत्कार घ्यायचे आलेल्या मंडळींचे. तर या सत्कारापूर्वी सागरजी कवडे यांचं जोरदार टाळ्यावरून आपण स्वागत करायचं. तर आपण लगोलग सत्कार घेऊया, म्हणजे प्रश्नोत्तराच्या तासाकडे आणि बाकी ज्या काही उपक्रम जे आहेत त्याच्यामध्ये प्रस्तावना आहे, कार्यक्रमाचं स्वरूप आहे, त्याविषयी बोलणार आहेत ही मंडळी. तर आपण लगोलग सत्कार घेऊया. या ठिकाणी योगेश चिंचवडे यांना मी निमंत्रित करतो. या ठिकाणी सुधाकरजी यांना मी विनंती करतो की कृष्ण प्रकाश सरांचा सत्कार करण्यासाठी सुधाकरजी यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यायचे. कृष्ण प्रकाश, जोरदार टाळ्या वाजवायच्या. त्यानंतर डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस मनसक इप्पा यांचा सत्कार करण्यासाठी मी निमंत्रित करतो योगेश चिंचवडे यांना विनंती करतो की त्यांनी येऊन इप्पार सरांचा सत्कार करायचा आहे. त्यांचा सत्कार होतोय. जोरदार टाळ्या वाजवायच्या योगेशजी चिंचवडे. यानंतर आवेश चिंचवडे यांना मी विनंती करतो की त्यांनी असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस पिंपरी डिव्हिजनचे सागरजी कवडे सरांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी यायचे. दाखवता येत नाहीये, तर ह्याचा कुठंतरी एक मेळ घालायचा होता की सामान्य नागरिकांनी थेट पोलिसांशी आणि पोलिसांनी थेट सामान्य नागरिकांशी जेव्हा आपण संवाद साधतो त्याला आपण नाव दिलं थेट भेट. हे ह्याच गोष्टीसाठी दिलं की आपले जे पूर्वग्रह आहेत पोलिसांबद्दल, आपल्या ज्या अडचणी आहेत, ज्या आजपर्यंत आपण कुठल्या ना कुठल्या कारणाने बोलू नाही शकलो, विविध कारणं असतील, ते एका मंचावर सर्वांनी यावं आणि मध्ये ही जी दुभंगलेली फळी आहे ती बाजूला सारून एकत्र काम करावं. कारण जसं समाजात पोलिसांचं स्थान आहे, आपल्याला जशी त्यांची मदत अपेक्षित आहे तशी पोलिसांना देखील सामान्य नागरिकांकडनं काहीतरी अपेक्षा आहेत.
मग ह्या दोन्हीचं एक सुवर्ण मध्य काढण्यासाठी अशा कार्यक्रमांचं नियोजन गरजेचं होतं. ह्यावेळेस आम्ही जेव्हा साहेबांना सांगितलं की आपण अशा प्रकारे उपक्रम घेऊ, ते सगळ्यात पहिला म्हणले बाकी सगळं सोडा, हा कार्यक्रम पहिला घ्या. ज्यावेळेस नागरिकांमध्ये जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घ्यायचा एक संधी त्यांना मिळाली, तेव्हा ते म्हणले मी हे पहिलं करायला तयार आहे. जास्ती वेळ न दवडता मी अगदी प्रस्तावना साहेबांना सांगतो आणि नंतर आपण प्रश्न उत्तराचा जरा सुरू करू. आणि ह्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचे प्रश्न असतील, ते तुम्हाला कितीही छोटे वाटत असतील तरी तुम्ही मांडावे अशी विनंती आहे. तर मी आपल्या विभागाचे ACP कवडे साहेब यांना विनंती करतो की 5 मिनिटाची प्रस्तावना त्यांनी करावी आणि नंतर आपण कार्यक्रमाला सुरू करू आणि सांगता आपण मग साहेबांच्या छोट्या भाषणाने करू. धन्यवाद. भारत हा लोकशाही प्रधान देश आहे आणि जनता या लोकशाहीचा केंद्रबिंदू असते आणि म्हणूनच पब्लिक ग्रीव्हन्स हा विषय ऐरणीवर घेण्याचं काम माननीय पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश साहेबांनी केलेलं आहे. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे पोलीस खात्याचं ब्रीद वाक्य आहे आणि त्याचप्रमाणे सज्जनांचं रक्षण करणे आणि दुर्जनांचा नायनाट करणे हे काम पोलीस दल करत असतात. तर हे करताना सर्वसामान्य जनतेशी म्हणावा इतका संबंध पोलिसांचा येत नाही आणि सर्वसामान्य जनतेच्या ज्या काही भावना आहेत त्या पूर्णांशानं पोलीस दलापर्यंत पोचत नाहीत. पोलीस ही सर्व्हिस आहे, पोलीस ही सेवा आहे आणि ही सर्व्हिस सेवा कुणाच्या प्रती आहे तर जनतेच्या प्रती आहे आणि त्यामुळंच जनतेच्या समस्या आपण ऐकून घ्याव्यात असा मनोदय माननीय पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश साहेबांनी व्यक्त केला. साहेबांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा पदभार सांभाळल्यापासून अनेक आघाड्यांवर काम सुरू केलेलं आहे. मग बाल गुन्हेगारांचं, विधी संघर्षग्रस्त बालकांचं पुनर्वसन असू दे, म्हणजे अगदी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील प्रत्येक झोपडपट्टी आणि प्रत्येक कामगारांचं घर याचा सर्वे करून किती मुलांचं गुन्हेगारीकडे कल आहे, मग त्यांचं मानसिक समुपदेशन कसं करून त्यांना पुनर्वसन कसं करायचं, इतका मोठा पथगामी कार्यक्रम साहेबांनी घेतलेला आहे. पोलीस जनतेपर्यंत कसा जाईल, विजिबल पोलिसिंग कसं राहील, याचे अनेक उपक्रम चालू आहेत. भारत हा लोकशाही प्रधान देश आहे आणि आपली लोकशाही जर सदृढ करायची असेल तर पोलीस जनता संबंध सदृढ असणं आवश्यक आहे आणि त्यामुळंच हा आजचा उपक्रम आहे. ज्याप्रमाणे आयरन मॅन, अल्ट्रामॅन, रेस अक्रॉस द वेस्ट या मोठमोठ्या शारीरिक तंदुरुस्तीची अव्वल मानकं साहेबांनी पार केलेली आहेत आणि शारीरिक तंदुरुस्तीचा संदेश दिलेला आहे. त्याचप्रमाणे पोलीस जनता संबंध पण तंदुरुस्त असावेत, सदृढ असावेत, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं तुम्हा सर्व नागरिकांना आवाहन करतो की तुमच्या आयुष्यात पोलिसांच्या विभागाशी संबंधित असणारी किंवा नसणारीही, शक्यतो असणारी, भेडसावणारी तुमची जी काही समस्या आहे ती अगदी तुम्ही मन मोकळेपणाने मांडा आणि थेट माननीय पोलीस आयुक्त साहेब तुमच्या समस्येचं तुमच्याशी मनोगत करणार आहेत, उत्तर देणार आहेत. त्यामुळे या संधीचा आपण लाभ घ्यावा असं पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे माननीय पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश साहेबांतर्फे मी आपल्याला आवाहन करतो आणि माझे प्रास्ताविकाचे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. साहेब नमस्कार. मी कुलकर्णी सर, ब्राह्मण महासंघाचा अध्यक्ष म्हणून पिंपरी चिंचवडमध्ये गेले 7-8 वर्ष काम करतो आहे. आत्ता तुम्हाला द्यायला नारळ मी आणलेला आहे, परंतु संयोजकात थांबा म्हणून सांगितलं म्हणून नारळ मागे तर मी पुढे आलो आहे. असो साहेब, माझा एक असा आणि साधा आणि सिंपल प्रश्न आहे. मी वयवर्ष 65 आहे. साहेब, जेव्हा आमच्या लहानपणी गावात पोलीस यायचे तेव्हा आमची तोंडाची बोबडी वळून घरात पळून जायचो. एवढी मानसिकता पोलिसांबद्दल आम्ही घाबरण्याची होती. पण आजकालच्या साहेब 20-25 वर्षामध्ये असं पाहायला मिळतं हे चित्र की लोकांच्या मनामध्ये पोलीस आणि कायद्याची भीती कुठं राहिली नाही. हे असं होण्याचं कारण काय? म्हणजे कुणी असं वाटतं की कायदा मी हातात घेतल्यावर का बोलतो, काय करतात पोलीस लोक, काय अबूक करतायत. साहेब, मी तुम्हाला उदाहरण एक सांगतो. मी हायस्कूलला टीचर असताना एक दारू पिणारा माणूस रस्त्यात पाडला होता. मी रस्त्यात चाललो होतो. तो काय म्हणाला माहिती का साहेब, मला काय होत नाही, मर्डर करते घरी सुटतोय माणूस. म्हणजे या दारू पिणाऱ्या माणसाला नशा झाल्यावर हे उत्तर सुचलं कसं?
असा एक साधा प्रश्न माझ्या मनामध्ये तेव्हा आला, साहेब याचं निरसन तुम्ही करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो की हा प्रकार एवढ्या 20 वर्षामध्ये का मोठ्या प्रमाणात झाला, लोकांच्या मनामध्ये कायदा आणि पोलिसांबद्दलची भीती का राहिली नाही, याचं अचूक उत्तर तुम्ही द्याल अशी खात्री बाळगतो आणि थांबतो. धन्यवाद. या प्रश्नाचं उत्तर असं आहे की याची दोन बाजू आहे. प्रथम बाजू, आपण ज्या काळाची गोष्ट सांगत आहात ते स्वतंत्रता नंतरच्या लगतचा काळ होता. त्या काळात औपनिवेशिक शासन जरी गेले होते तरी पण औपनिवेशिक शासनाने पोलिसांचा वापर एक स्ट्रॉंग आर्म म्हणून करून घेतला होता आणि त्यांची जबरदस्त भीती लोकांच्या मनामध्ये होती. कारण जर पोलिसांचे नाही ऐकले तर त्यांची फौज पण येत होती. हा एक गोष्ट. दुसरा, त्या काळाचे नागरिक जे होते त्यांना लगेच आझादी मिळाल्यामुळे त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव पण तेवढीच होती. त्यांना नवीन त्या काळात स्वतंत्रता मिळाल्यामुळे त्यांना स्वतंत्रता किती महत्त्वाची आहे त्यांना माहीत होती. पण त्या स्वतंत्रताचा दुरुपयोग करण्याचा त्यांची मनस्थिती नव्हती. सद्यस्थिती अशी आहे की त्यांना वाटते की त्यांचे फक्त अधिकार आहे, त्यांची फक्त स्वतंत्रता आहे, पण त्याचं ते कर्तव्य आहे ते कधी बघत नाही. सर्वसामान्यामध्ये पण अशी मानसिकता आहे. आता हा एक पक्ष झाला, स्वतंत्रताचं काळ आणि आत्ताची परिस्थिती. दुसरा पक्ष आहे की त्या काळामध्ये पोलीसची संख्या बरेच कमी होती, तरी पण एक हाफ पॅन्टमध्ये, खाकी हाफ पॅन्टमध्ये येणारा माणूसची भीती भरपूर होती. ते फक्त औपनिवेशिक किंवा लगेच आपलं कर्तव्याचं भान, आझादीचे लगतचा पिरियड असल्यामुळे आपल्या कर्तव्याचा भानमुळेच नव्हती. याच्या कारण असा होता की त्या काळाची जे पोलीस होती ते तुम्हाला असं वाटत होते की तो आला की तुमची समस्याचं समाधान करणार. आता जे आहे एवढे प्रकारचे नवनवीन अपराध, गुन्हे किंवा संस्था अशा प्रकारचे निर्माण झालेले आहे की पोलिसांचं ट्रेनिंग, नॉलेज आणि जे त्याच्यावर जे क्राईम आहे ते पण वेगळे झालेले आहे. आणि त्यामुळे त्याचं जेवढा वचक निर्माण केला पाहिजे त्यासाठी आपण सर्व दृष्टिकोनाने तेवढे सक्षम झालेलो नाही. आणि विश्वासार्हता, एक जी तिसरी अंतिम गोष्ट आहे ते विश्वासार्हता. विश्वासार्हता कधी निर्माण होते, जेव्हा आपण निपक्षपातीपणे, अंग्रेजांचं जे पोलीस होती ते किती अत्याचारी होती पण निपक्षपाती होती, अंग्रेजासाठी फेवर करते. किती होते अंग्रेज लोक? मुठ्ठीभर होते. आत्ता जे निपक्षपाती नाही, जे आम्हाला वाटते आमच्यासाठी केलं पाहिजे, त्यांना वाटते त्याच्यासाठी केलं पाहिजे. निवडणूकमध्ये लोक सध्या निवडणूकमध्ये निवडून येत नाही, विजयी होऊन येतात, जिंकून येतात. त्यामुळे ते प्रतिनिधित्व जे करतात ते सर्वांचं प्रतिनिधित्व करत नाही. ज्यांच्यासाठी जिंकून येतात, ज्यांची सेना घेऊन ते, ज्यांच्या भीड घेऊन ते जिंकून येतात, त्यांच्यासाठी फक्त करायला विचारतात. आणि त्यांचे चूक असो, बरोबर असो, वाईट असो, त्या सर्वांना ते समर्थन करतात. ठीक आहे. म्हणजे जर कोणी जनप्रतिनिधी निवडून आला किंवा शासनमध्ये आम्ही प्रशासनमध्ये आम्ही आलो तर आम्ही सर्वांसाठी आहोत. विशेष
लोकांसाठी नाही किंवा ते पक्षासाठी नाही. पक्ष आहे ते लोकशाहीची प्रक्रियेसाठी आहे पक्ष, की तुम्ही या लोकशाहीची प्रक्रियेमध्ये जर 100 लोक या गावात राहतात तर त्यापैकी ज्यांना सर्वात जास्त वोट मिळेल तो या सर्व 100 लोकांचा प्रतिनिधी असेल. ते 25 लोक ज्या त्यांना वोट दिलेला आहे फक्त त्यांच्या प्रतिनिधी नाही राहणार, कारण ज्यांना 4 लोक उभे राहिले, एक 100 वोट आहे, 70 वोट मतदान दिलं गेला 70, त्यापैकी ज्यांना 30 मतदान मिळाला ते निवडून आले, तर बाकीचे लोक आणि 70 पैकी ते अर्धे लोक तर 18 वयाचे कमी आहे तर त्याने मतदान दिलंच नाही. तर बाकीच्या लोकांचं प्रतिनिधी तुम्ही नाही काय, बाकीच्यासाठी तुमचं शासन नाही काय, प्रशासन नाही काय. तर हे मतलब राजा पण होता ते स्वतःच्या स्वार्थासाठी केला पण बाकीसाठी बरोबरच होता. पण आता जे आम्ही हा पार्टीमुळे आम्हाला जे असं वाटतो की आम्ही फक्त पार्टीच्या लोकांसाठी काम करणार आहोत, बाकी लोकांसाठी नाही, त्यामुळे आम्ही काय करतो आणि प्रशासन आणि शासन पण त्या अनुषंगाने काम करायला लागते की निष्पक्षपात म्हणजे लोकशाहीचे जो मूळ पाया आहे त्याच्यावर आपण कुठाराघात करतो की या पक्षाचे आहे तर याच्यासाठी काम केलं पाहिजे, या पक्षाच्या नाही आहे तर याच्यासाठी काम नाही केलं पाहिजे, याच्या खोटा पण असला तरी पण याचं समर्थन केलं पाहिजे, याच्या खरा पण असला तर त्याचं समर्थन नाही केलं पाहिजे. हे झाली दुसरी गोष्ट. मतलब एक आझादीच्या काळ आणि आताच्या काळचा फरक सांगितला मी. उत्तरदायित्व म्हणजे जबाबदारी, चीफ जाणीव आणि दुसरा होता याचा मुद्दा की आपण भीती जे होती लगेच की कशा प्रकारचे निपक्षपातीपणे ते करत होते पण ते आतताई होते आणि खूप भीतीदायक होते. पण सध्या आतताई नाही पोलीस, खूप भीतीदायक नाही पण डिस्क्रिप्शन आहे. पोलीस सोडून द्या, प्रशासनचं सर्व जे डिपार्टमेंट्स आहे ते जेव्हा भ्रष्टाचार वाढतात, जेव्हा पक्षपात वाढतात तेव्हा लोकांचं मनामध्ये जे आदरयुक्त भीती असते ते हळूहळू संपते आणि ते आहे शेवटच्या काळात की जेव्हा आपण निपक्षपातीपणे आणि पारदर्शकपणे आणि इमानतेद्वारे सेवा भावाने काम करणे सोडतो तेव्हा लोकांची मध्ये विश्वासार्हता कमी होते आणि त्यामुळे जे आदरयुक्त भीती असली पाहिजे ते हळूहळू संपते. हा जे तुमचे प्रश्नांचं उत्तर आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. दुसरा प्रश्न जो आहे. नमस्कार सर, मी माधुरी उदय कवी. मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की आपण आता डिजिटल हे संपूर्ण झालेलो आहोत, तर डिजिटल ह्याच्यात अजून पोलीस चौकीतले अधिकारी काही जोडले गेलेले नाहीत किंवा पोलीस चौकी जोडलेल्या गेल्या नाहीत आणि बायकांना किंवा कोणाला सुद्धा चांगल्या म्हणजे थोड्याशा समस्या असल्या तर पोलीस चौकीत जाणं आणि तिथनं बाहेर पडल्यावर जर आपल्याला बघितलं तर ती चर्चा होते, ती बरोबर वाटत नाही. तर मला असं वाटतं की एवढं डिजिटल आपण झालेलो आहोत तर तंत्रज्ञानाद्वारे आपण जोडलं गेलं पाहिजे पोलिसांशी, म्हणजे ज्या समस्या आहेत त्या घरातनं सुद्धा महिलांना असू दे पुरुषांना असू दे सांगता येतील आणि त्याचं निवारण तुम्ही करू शकाल. आणि आम्हाला सुद्धा, कारण असं होतं की आपण चिंचवड गावात राहतोय, आज ह्या कार्यक्रमानिमित्त मी आले म्हणून आज मला तुम्ही आयुक्त आहात हे माहीत झालं, पण बरेच वेळा असं असतं की कोण आहेत आणि कोण नाही हे सुद्धा माहीत नसतं. ते जर ह्या तंत्रज्ञानाद्वारे आपण जोडलं गेलो तर नक्की ह्याचा सगळ्यांना फायदा होईल आणि जो तुमचा विश्वास आहे तो अजून दृढ होईल असं मला वाटतं. धन्यवाद. तुमचा मुद्दा एकदम रास्त आहे. हा जो आयुक्तालय आहे नवीन बनल्यामुळे इथे डिजिटायझेशनचं जो वर्क आहे ते झालेलं नाही आणि आयुक्तालय ज्या घडीगडीत बनलेलं आहे त्यामुळे अनेक गोष्टी तिथली झालेली नाही. पुढील 6 महिन्यामध्ये माझं टार्गेट आहे म्हणजे 2021 आत
की बिझनेस इंटेलिजन्स टूल्सचा वापर करून मोबाईल ॲप डेव्हलप करून आपण लॉन्च करून आणि सर्व पोलीस आयुक्तालयाची शाखा विभाग त्या चौकीची सविस्तर माहिती, खातेनिहाय अधिकारी माहिती, त्याचे संपर्क क्रमांक आणि त्याचे टाईमलाईन ज्याला सांगतात की किती वेळात काय काम केलं पाहिजे, नाही झालं तर आपण कुठे तुमची माफक शिकायत डिजिटल रूपाने देऊ शकतात, याची योजना आपण पुढील वर्षात पूर्ण करणार आहोत. तुमचा हा मुद्दा खूप रास्त आणि खूप माफक आहे, ही आज कालाची गरज आहे. दुसरा जे इथला ट्विटर हँडल आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, ते ॲक्टिव्ह नाही जसं ॲक्टिव्ह असला पाहिजे. तिथे प्रश्न आला की तिथे प्रश्नाचं उत्तर संबंधित विभागाकडून घेऊन त्यामध्ये दिली गेली पाहिजे, त्याचं उत्तर दिली गेली पाहिजे, पण तसा होत दिसत नाही. आता आपण त्यामध्ये मोठी फॉलोअर संख्या आहे, 42,000 लोक आहे, पण 42,000 हे 50 लाखाचं जे PCPC म्हणजे पिंपरी चिंचवड पोलीस कमिशनरेट आहे, त्यामध्ये पिंपरी चिंचवड आयोग जे महानगरपालिका आहे, त्या व्यतिरिक्तचा पण फार मोठा भाग आहे, त्या व्यतिरिक्त पण आणखीन मोठा भाग आहे. तर याच्यासाठी आपण नियोजन करतो आहे. महानगरपालिकाने सर्वेलन्ससाठी तर चांगली गोष्ट केलेली आहे, त्याने 3,500 CCTV कॅमेरे पण त्यांचे हद्दीत पिंपरी चिंचवडचे जे महानगरपालिका त्याचे हद्दीत लावत आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी अनेक गोष्टी सर्वेलन्स करू शकतो. तर डिजिटायझेशन आणि तसेच सर्वेलन्ससाठी इलेक्ट्रॉनिक जे उपकरणांचा वापर करण्याची मोठी सुरुवात करत आहोत. हल्लीच 3 गाड्या आम्हाला देण्यात आली, हे मिनी कमांड सेंटर किंवा सर्वेलन्स व्हायकल देण्यात आली. आमचे ॲडिशनल DG लॉ अँड ऑर्डरचे हस्ते त्याचं हे अर्पण करण्यात आला, पोलीस खात्याला देण्यात आला. आणि ते कुठे काही कार्यक्रम होत असेल, कुठे काही आंदोलन होत असेल तर त्या ठिकाणी चांगल्यापैकी ते सर्वेलन्स ठेवू शकतात. तर डिजिटायझेशन आणि सायंटिफिक टूल्सचे इस्तेमाल करणे गरजेचे आहे. आपण आता जे ट्रॅफिकमध्ये पण सर्वेलन्स स्क्वॉड निर्माण करण्याचं ठरवलेले आहे, त्याची स्कीम पण तयार केलेली आहे. तर हे आपण करतो आहे. ट्रॅफिकचे महिलांचं जे काही परेशानी होतात त्यासाठी जेवढा डिजिटायझेशन होईल, जेवढा सर्वेलन्स होईल, तेवढं आपल्याला साठी फायदेशीर ठरेल. धन्यवाद. उपायुक्त कार्यालयात सेवानिवृत्त झाले. माझा प्रश्न असा आहे की जे 15 ते 20 वर्ष वयोगटातील मुलं किंवा मुली त्यांची गुन्हेगारी प्रवृत्ती जास्त वाढत चालली आहे, त्यासाठी काउन्सिलिंग करणं आवश्यक आहे, जास्तीचं त्याच्यावर फोकस करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. त्याबद्दल आपलं मार्गदर्शन द्या. आपण जे मुद्दा मांडलेला आहात अत्यंत महत्त्वाचे आहे. इट इज अ सेइंग, ॲज द सेइंग गोज बाय, इट टेक्स अ विलेज टू रेज अ चाइल्ड. हा संपूर्ण समाज लागतो, संपूर्ण गाव लागतो एक बाळाला उभे करण्यासाठी. चायनीज म्हण आहे, when you plan for a season, a year, you grow crops. When you plan for 30 years, you grow trees. And when you plan for 100 years, you grow or rear the future human being and citizens. ठीक आहे. तर त्यांना प्लान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे तुमचा मुद्दा अत्यंत सटीक आहे आणि यासाठीच आपण झोपडपट्ट्या स्पॉट केलेल्या आहे, मजदूर बस्त्या स्पॉट केलेल्या आहे, जिथे आपण NSS आणि स्टुडंट कोऑर्डिनेटरचे मार्फतीने, NGOचे मार्फतीने आपण ऑलरेडी क्वेश्चनायर तयार केलेले आहे
आणि ते तिथे घेऊन जातील. आता त्यांचे जे मुले आहेत कॉलेजचे, ते जाऊन त्यांचे सर्वे करतील, त्यांची मानसिक, आर्थिक, त्यांची सामाजिक हा सर्व परिस्थितीचा ते डेटा काढतील. त्यांच्या घरामध्ये किती लोक आहे, त्यांचे आई वडील कसा वागतात, व्यसनी आहे काय, गुन्हेगार आहे काय, एकल माता एकल पिता आहे काय, ते आई वडिलाशिवाय दुसऱ्याकडे राहतो काय तो मुलगा किंवा तो मुलगी, त्याचं शोषण आहे काय, इन्सेस्ट आहे काय, हा सर्व मुद्द्याचं हे करून आपण त्यांना योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. योग्य त्यांची ऊर्जा योग्य दिशेने लावण्यासाठी त्यांना क्रीडांमध्ये सहभागी करून घेणे, अशी गोष्ट ज्यामध्ये त्यांना रेकॉग्निशन मिळेल. कोणतेही अंग जे आहे ते त्याला इजा नाही झाली पाहिजे, त्यांना पण तेवढाच विकास अवसर मिळाला पाहिजे, यासाठी सर्वांचा सहभाग असणे क्रमप्राप्त आहे. आणि हे सहभाग करून घेण्यासाठी आपण प्रयत्न चालू ठेवलेले आहे. विधी संघर्षित बालकांसाठी तर ऑलरेडी आपण समुपचार केलेले आहे, मानसिक समुपचार त्यांचा, आणि त्यांची योजना आखलेली आहे. आणि त्यांच्यासाठी CSRचे लोक पण पुढे आलेले आहे. पण त्याचा पुढचा भाग आहे की सर्व जे बाळ आहे असे ठिकाणचे जिथे त्यांना विधी संघर्षित होण्याची मुभा आहे, कारण जिथे आई वडील चांगले संस्कार देत आहे तिथे तर वेगळी गोष्ट आहे, पण जिथे संस्कार देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ पण नाही आणि तशी परिस्थिती पण नाही, वातावरण पण नाही, त्या ठिकाणी आम्हाला पोहोचणे गरजेचे आहे. आणि यासाठी आपण लोकांना पण हातभार लावावा लागेल. धन्यवाद. थोडक्यात साहेबांचं म्हणणं आहे, टाळी एका हाताने वाजणार नाही. त्यांच्याकडनं त्यांनी 2 पावलं उचललेत, आपल्याकडनं पण त्यांना थोडा सपोर्ट गेला पाहिजे. पुढचा प्रश्न कोण घेता? थेट बेटमध्ये पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश साहेब, तसेच पोलीस उपायुक्त मंचक साहेब, सहाय्यक पोलीस आयुक्त सागर कवडे आणि महासेतूचे महेश गौरी यांनी आज या ठिकाणी खरोखर चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे. माझा महत्त्वाचा प्रश्न हा आहे साहेब की आता मी या कार्यक्रमाला येत असतानाच वाहतुकीचा प्रश्न मांडणार होतो. मी गाडी जिथून जवळजवळ 150 मीटरपासून लांब लावली होती, तर त्या ठिकाणी कडल लावली तरी साहेब येणारे गाडी साईडला लावा. मी म्हणलो ठीक आहे, म्हणलो तिथून मी काढली आणि साईडला लावली गाडी. हाच प्रश्न इतर नागरिकांचा आहे की चापेकर चौकात वेड्यावाकड्या गाड्या लागत असत किंवा मोरा हॉस्पिटलच्या समोर, अशा अनेक ठिकाणी आहे. तर त्या नागरिकांचे बी ही अडचण डोळ्यासमोर ठेवून वाहतुकीचा प्रश्न आपण जिव्हाळ्याने हाताळला पाहिजे. दुसरा प्रश्न साहेब असा आहे की आपल्या पोलीस खात्याच्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून खरोखर चांगल्या पद्धतीने सोसायट्यांची माहिती घेतात. तिथं कोण वॉचमॅन आहे, कोण आहे, तिथं व्यवस्थित वॉचमॅन काम करतो का नाही. परंतु महापालिकेच्या माध्यमातून वेगवेगळी उद्यानं केलेली आहे आणि महापालिकेला त्यांचे कायमस्वरूपी वॉचमॅन न ठेवता त्यांनी वेगवेगळ्या ठेकेदारांना हे दिलेलं आहे. आणि त्या ठिकाणी त्या ठेकेदारांच्या माध्यमातून जे कामगार नेमलेले असतात त्यांचं तेवढं त्या आजूबाजूचे त्या ठिकाणी गैरवापर करतात, त्याच्यावर नियंत्रण राहत नाही. तर आपल्या पोलीस चौकीला बी महापालिकेने काही पोलीस स्टेशनला पत्र दिलेले आहे की त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून नियंत्रण व्हावं. तर ते केलं तर आपल्या भागातील शांतता त्याच्यासाठी योग्य प्रमाणे शांतता होईल. तर त्यासाठी आपण थोडक्यात माहिती द्यावी. सर, थोडक्यात तोच प्रश्न आहे जो लोकांमधनं आला की जसं यांनी मांडला हातगाडीचा प्रश्न हा महानगरपालिकेचा आहे, पण तिथं वाद झाले होते पोलीस स्टेशनमध्ये जावं लागतं. तर नक्की हा प्रश्न सुटणार कसा, हा सगळ्यांचाच मुद्दा आलेला आहे. प्रश्नाचे 2 भाग आहेत. एक प्रश्न आहे की वाहतूक व्यवस्थासाठी काय आपण करणार आहोत. तर आपल्याला माहीतच आहे की महासेतू ॲप आपण जे
ट्रॅफिकसाठी मोबाईल ॲपमध्ये लोकेशन मॅपिंगचं तक्रारदार जे आहे ते आपण त्याचं नियोजन करणार आहोत. पण वाहतूकसाठी एक ॲप ऑलरेडी कार्यरत आहे. मनपा कळीला अतिक्रमण विभाग व पोलिसांच्याकडून संयुक्तपणे दर महिन्याला बैठका घेऊन नियोजन करण्याचा आदेश मी दिलेले आहे. ACP दिसलेला आणि DCP, ACP ट्रॅफिक दिसलेला आणि DCP ट्रॅफिक आपले सुधीर हिरेमठ साहेबांना, आणि त्यांना त्यांच्यासाठी पण मीटिंग पण घेतलेली आहे आणि त्यांच्यासाठी योजना पण आपण आखतो आहे. आपण तर पब्लिकला पण हे अपील करेन की आपण थोडा खर्च करून तुमचं यामध्ये कॅमेरा बसवा. त्याच्यात कोणी तुमची गाडीमध्ये कॅमेरा आहे, मोबाईलमध्ये कॅमेरा आहे, तर कोणी तुम्हाला सांगू शकत नाही की ते कॅमेराचं तुम्ही कशाला लावलेला आहात. जर तुम्ही तो कॅमेरा लावला आणि त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग आली किंवा तुम्ही रेकॉर्डिंग करून आपण पाठवला आमच्याकडे, आम्ही तसा एक सिस्टम तयार करतो आहे ज्यामध्ये तुम्ही पाठवू शकता की कुठे काय ट्रॅफिकचे नियम जे आहे भंग केला जात आहे आणि त्या अनुषंगाने आपण त्याच्यावर कारवाई करू. आणि आपलं जे ट्रॅफिकचं जे ॲप आहे सेंट्रलाइज्ड मतलब मुंबईमध्ये, त्या ॲपचे आधारावर जसा फाईन येतात तसा त्या लोकांवर किंवा जे कोणी करत असेल, जे नियम तोडत असेल त्यांच्यावर फाईन येईलच. आता हे एक झाला ते ट्रॅफिकचं मुद्द्यावर की आपण कंबाईंडरित्या हे करण्याचं ठरवलेले आहे. आणि त्या अनुषंगाने जे आपली जे ट्रॅफिक ॲपचं नाव काय आहे, ट्रॅफिक ॲपचं नाव काय आहे, हां मुख्य जे ॲप आहे ज्यामधून आपण फाईन वगैरे जे येतात सध्या, त्याच्या आपण इंटिग्रेशन करणार आहोत. आपले जे इथले तर आपण त्यासाठी एक सर्व्हेलन्स व्हेकल्सची संकल्पना 30 व्हेकल्सची संकल्पना आपण तयार केलेली आहे. जर तो कारगर झाला तर ते ट्रॅफिकचे जे महत्त्वाचं जे एरिया आहे त्यामध्ये फिरत राहील आणि ते कॅमेरा कॅच करत राहील सर्व गोष्टी. आपण त्यासाठी जॅमर लॉक गाडीच्या ज्या चुकीच्या ठिकाणी पार्क करत असेल तर लॉक लावण्याचं जोपर्यंत फाईन देत नाही तो लॉक त्याच्यामध्ये लावून जाणार आमचे लोक. कारण आता एक जे दुसरी गोष्ट आहे इथे टोईंग व्हॅन आतापर्यंत यासाठी सरकारकडून जे परमिशन यावं लागते ते आतापर्यंत आलेले नाही. त्याची प्रक्रिया आपण चालू ठेवलेली आहे. एकदा टोईंग व्हॅन आली तर थोडा कष्ट होणार सुरुवातीला, पण नंतर जे ऑड अँड इव्हन पार्किंग, जे रॉंग ठिकाणी जे पार्किंग करतात किंवा व्हेकल लावतात तेव्हा त्यासाठी ते वचक बसेल. तर टोईंग व्हॅनचा एकदा हे झाला तर, आणि दुसरा हे जॅमर आपण सुरू करणार आहोत. तर हे 2-3 गोष्टी आपण करणार आहोत ज्यामुळे व्यवस्था येईल. हा अव्यवस्थाचं कारण काय असतो हे महत्त्वाचं आहे. हा अव्यवस्थाचं कारण हे असतो की आपण जर तुम्हीच गेला फॉरेनमध्ये तर तुम्ही कोणतेही नियम तोडत नाही तिथला, पण इथे आला की आपला वाटतो आपला आहे, हे जे ठिकाण आहे आपलं आहे. मला एक गोष्ट आठवतो कि एक बार अब्राहम लिंकन के बारे में कहा जाता है, कितना सही है मैं नहीं जानता. एक बार अब्राहम लिंकन अपने सुबह तफरी के लिए पायी चालत होते. ते पायी चालण्यासाठी निघाले. एक माणूस तिथे त्याचे जे असतो त्यांचा स्वतंत्रता दिन त्या दिवशी निघालेला होता. तो माणूस यंग माणूस ते धावत धावत आला, हात पाय ऊपर नीचे करते हुए, हात पाय चालवत, आणि त्याने त्यांचं जे नाक आहे, नाकला काय नाकच सांगतो ना, हां उसको ठोसा मारला त्याला. त्यामुळे त्यांचं ब्लीडिंग व्हायला लागली. तो उसने बोला जेंटलमैन व्हाई यू हैव डन दिस. तो बोला कि तुम इस रास्ते पे चल रहे थे, ये देश का रास्ता है, आज़ाद देश है, इट इज इंडिपेंडेंट कंट्री. लागला तर लागला, तुमची चूक, तुम्ही कशाला या रस्त्यात चालत होते, आमची स्वतंत्रता आहे. तर त्याने सांगितले की तुमची स्वतंत्रता तिथेच संपते
जिथे माझी नाक शुरू होते, जहाँ से मेरी नाक शुरू होती है वहाँ से तुम्हारी स्वतंत्रता खत्म हो जाती है. तर ही समजण्याची गरज आहे. पण आपण यासाठी सर्वेलन्स कॅमेराज आहे, ते ट्रॅफिकचे कामात येणार आहे, जे आता 3500 कॅमेरा या 6 महिन्यात लागून जाणार. दुसरं आहे जे आपण सर्वेलन्स व्हेकल आपण सांगतो, 30 व्हेकल आपण लावणार आहोत. जर जनतेने काही लोकांनी तसं सर्वेलन्सचा कॅमेरा त्यांच्या गाडीमध्ये लावून ठेवले तर आणखीन आम्हाला मदत होईल. आणि जर आपण असं करू शकलो तर ही जे ट्रॅफिकची अव्यवस्था आहे ते आपण कमी करू शकतो. आता आलं की ते मनपाची जे कारवाई आहे त्यामध्ये संयुक्तपणे कारवाई करण्याचा, इथे अनेक पुन्हा पॉलिटिकल डिसिजनचा मुद्दा येतो. मी स्पष्टपणे सांगतो आहे, ठीक आहे. सर्वांचे वोटर असतात, म्हणजे तेच मी सांगतोय की लोकशाही म्हणजे टू सर्व द कॉमन विल ऑफ द कॉमन पीपल. सर्वसामान्य लोकांची एक समान इच्छा पूर्ण करण्यासाठी, काही विशिष्ट लोकांची विशिष्ट इच्छा पूर्ण करण्यासाठी लोकशाही नाही आहे. पण हा चुकीचे धोरण आता तयार होत चाललेलं आहे. सजग आझादीतले सुरुवातीला, स्वतंत्रता काळाचे सुरुवातीला अशा प्रकारचे धोरण नव्हता. आणि त्यामुळे तुम्हाला वाटेल हा कामामुळे आम्हाला काही फायदा होणार नाही किंवा आम्हाला वोट मिळणार नाही, आम्ही लगेच थांबवतो की नाही हे तुम्ही करू नये, ठीक आहे. आता जसं रिक्षामध्ये मीटर नाही हा मुद्दा पण अनेक लोकांनी पाठीमागे मला सांगितलं होता. आता बाबा कांबळे जे आहे त्याचं हे आहे, बाबा कांबळे नाव काय, दोघा त्यांच्याशी चर्चा झाली. आता आमचे अधिकारीने त्यांच्याशी बोलले, त्याने सांगितले अगोदर मी विरोध केला होता कारण त्या काळात एवढी जनसंख्या नव्हती, एवढे लोक हे नव्हतं. आपण सांगत आहात आता आम्हाला पटत आहे, आपण मीटरवर जाऊया, ठीक आहे. सर तुम्हाला स्वतः जबाबदारी घ्यावा लागणार, नाही तर तुम्हाला असं वाटेल की लिडरशिप करायचं आहे तर चुकीची गोष्टीनं करायचं, त्यामुळे पॉप्युलर होईल, ते करायला नाही पाहिजे. ते चांगल्या गोष्टीने करा ना, चांगल्या गोष्टीने दूरगामी ज्याला सांगतात जे तसं निष्कर्ष येणार, तसे रिझल्ट येणार. आता जर मीटर लागली तर सर्वांना कळेल की किती भाडे आहे, किती दूर जायचं आहे, केवढा आपल्याला द्यावा लागेल. 2 लोक गेलो तर किती द्यावा लागेल, 1 गेलं तर किती द्यावा लागेल. याच्या जर नियोजन झाला तर ते कोणाला पण त्यानंतर पैसे खाता पण येणार नाही आणि त्यांना पण जे चालवत आहे ऑटो त्यांना पण कोणत्याही प्रकारची परेशानी राहणार नाही, अडचण येणार नाही. मी सांगतो, मी बुलढाणा जिल्ह्यात गेलो होतो तेव्हा तिथे अवैध वाहतूक खूप जोमात चालू होती. त्यामध्ये ऑटोची गोष्ट नव्हती, अवैध वाहतूक खूप चालू होती. मी मीटिंग बोलवले, त्यांना सांगितले की बाबा आता अवैध वाहतूक चालणार नाही, एकतरी तुम्ही स्वतःची नवीन मतलब परमिशन घ्या, परवाना घ्या. मी परवाना उघडण्यासाठी RTA ला, रिजनल ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटीला किंवा STA ला, स्पोर्ट ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटीला विनंती करतो, नाही तर तुम्ही चालवू शकत नाही इल्लीगल वाहतूक. सर्व पार्टीचे नेते त्याने आंदोलन केले या गोष्टीच्या विरोधात की हा त्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. बोले तर कायदाच तुम्हीच बनवलेला, एकतर कायदा चेंज करून टाका तुम्ही, आणि ते ST पण तुमचंच आहे, त्यामध्ये तुम्ही दर रुपयाच्या मागे 17 पैसे घेतात. यांच्याकडून जर तुम्ही घेणार नाही तर त्याच्यामुळे ST महामंडळ संपणार आणि जे तुमचे जे शिस्त यायला पाहिजे ते पण येणार नाही. ॲक्सिडेंट होतात जास्त, कारण एकाच गाडीमध्ये जास्त लोक भरले जातात. कारण तुम्हाला त्यामुळे काय असतो, क्या होता है कि अगर ढेर सारी गाड़ियां हैं इलीगली तो उसमें से जो दादा होते हैं उनकी 20 गाड़ियां होती हैं और वो पहले अपनी गाड़ियां भरता है. तो दिन भर में अगर एक बार मैंने गाड़ी भरी तो मैं भी चाहूँगा कि जहाँ 10 की सीट है वहाँ 50 लोग भरें. सो भेड बाकऱ्यासारखा, मतलब आपण क्रुएल्टी टू ॲनिमल ॲक्टचा गुन्हे दाखल करतो पण क्रुएल्टी टू ह्युमन ॲक्टचा गुन्हे दाखल होत नाही, ठीक आहे. तर एकच गाडीमध्ये 20-20, 30-30 लोक बसतात. तर ते अशा प्रकारची चूक होऊ नये यासाठी मी करतो आहे.
आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, जे लोक माझ्या बदलीसाठी आंदोलन करत होते, माझं ट्रान्सफर झाल्यानंतर माझ्या बदली होऊ नये यासाठी आंदोलन करायला लागले. कसा शक्य आहे, एकदा तुम्ही त्याचं प्रॅक्टिकल सॉल्युशन शोधावं लागेल. तर यामध्ये काही प्रॅक्टिकल सॉल्युशन आहे. यामध्ये आमचे वेगवेगळे ACP DCPs काम करत आहेत. आम्ही त्यांना ह्या कामात लावलेले आहे आणि त्या खूप मनोयोगाने काम करत आहे. आपल्या लोकांची मदत हवी आहे. तसेच CSR ज्यांच्याकडे आहे त्यांची पण मदत हवी आहे, कारण या आयुक्तालय नवीन असल्यामुळे याचे रिसोर्सेस खूप कमी आहे. रिसोर्सेस नाही आहे, इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे. पण आपण लोकांचं प्यार आणि सपोर्ट असल्यामुळे आपण यशस्वी होऊ, यामध्ये दोन मत नाही. जय हिंद.